बातमी सविस्तर बघूयात। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रेंनी भव्य रॅली काढली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दीना पाटील आणि मनसे नेते राजू पाटलांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे। दिबा पाटलांचं नाव दिल्याशिवाय विमानतळाचं उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा दोन्ही नेत्यांनी दिलाय। तसंच नेपाळसाठी क्रांती घडवून आणू असं सुद्धा ते म्हणाले। सरकार का हे फक्त निवडणुकाच्या तोंडावर घोषणा करून आम्हाला वारकरी समाज असेल किंवा आमचा इकडचा भूमिपुत्र असेल यांना गृहीत धरतंय का? हे कुठेतरी थांबवण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेवटचा बोलायला हरकत नाही, मोर्चा काढलाय। आताही सरकारला अक्कल नाही आली, सरकारची जबाबदारी असेल। तुम्ही आता इशारा दिला की जर नामकरण नाही दिलं तर उद्घाटन होऊन देणार नाही म्हणून। हो, आता काय आमच्यासारख्या लोकांनी पण नेपाळचा आदर्श घेतलाय, त्यामुळे बघूया आता काय होते। अजूनही आम्ही का भिका मागतोय का? एक आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तोही तुम्ही मार्गी लावत नसाल तर बघू आम्ही। चांगल्या लोकांचा प्रतिसाद आहे आणि सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी आलेले आहेत आणि आता आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। राज्य सरकारने हिरवा कंदील दिला, मात्र केंद्र सरकार नाव देत नाहीये। पुढील महिन्यामध्ये उद्घाटन होणार आहे, मिळून करू ना। आता एक व्हायला लागलोय, आता ताकद दाखवली आमची, आता बरोबर घेऊन राहू आम्ही।